भुजबळ, सोळंकी, सावंतासह 11 जणांचा बंडाचा पवित्रा. अजितदादा 24 तासापासून नॉट रिचेबल. चाललंय काय? नमस्कार, मी अक्षरा. लोकाशा टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील अनेक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांची नाराजी समोर आली आहे. भुजबळांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करत थेट राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचेही संकेत दिले आहेत. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. कालपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले, पण पहिल्या दिवशी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही अजित पवार सभागृहात नसल्याचे चर्चांना उधाण आले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीमधील संधी हुकलेल्या आमदारांच्या संतापाचा उद्रेक झाला असून थेट पक्ष नेतृत्वाला आव्हान देत वेगळा निर्णय घेण्याचे संकेत या आमदारांनी दिले आहेत. नाराजांची संख्या वाढतच असून 11 आमदारांनी आपण नाराज असल्याचे थेट सांगत मनातील खतखत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही अधिवेशनाला हजर न राहता या सगळ्यांनीच आपापले मतदारसंघ गाठले आहेत. त्यामुळेच आता या सगळ्यांची पुढची भूमिका काय असेल आणि पक्ष नेतृत्वाकडून त्यांची समजूत काढली जाणार की नाराज आमदार वेगळ्या चुली मांडणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून होताना दिसत आहे. छगन भुजबळ यांनी तर आपण वेगळी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ आमदार छगन भुजबळ यांना ऐनवेळी मंत्रिमंडळातून डिच्चू मिळाल्याने हा वार त्यांच्या जिव्हारी लागला आहे. अशी अनेक मंत्रिपदे आली आणि गेली, या भुजबळला काहीच फरक पडला नाही असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावरच थेट निशाणा साधला. आपल्याला वाईट वागणूक देण्यात आली असे ते म्हणाले. मी जेव्हा राज्यसभेत जातो असे 3 महिन्यापूर्वी म्हणालो, त्यावेळी त्यांनी तुम्ही राज्यातच पाहिजे, तुमच्यामुळे पक्षाला बळकटी मिळेल असे म्हटले आणि आता ते मला राज्यसभेवर तुम्हाला पाठवू असे सांगत आहेत. मी काय त्यांच्या हातातील बाहुले आहे का असा संतापही भुजबळांनी व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळावर संधी मिळेल अशी चर्चा होत होती. धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्र्यांची संधी मिळाल्यामुळे त्यांची संधी हुकल्यानंतर त्यांचाही संताप अनावर झाला आहे. मला यावेळी मंत्रिपद मिळायला हवे होते, धनंजय मुंडे यांना वगळून मला मंत्री करायला पाहिजे होते, पण तसे केले नाही, ही बाब आपल्या मनाला लागली आहे असे म्हणत त्यांनी थेट नागपूरहून माजलगाव गाठले. सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आदल्या दिवशीपर्यंत यादीत आहे असे सांगण्यात येत होते. भाजपने त्यांचाही पत्ता कट केल्यानंतर आता अधिवेशनाकडे ते फिरकलेही नाहीत. ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढला अशा लोकांना मंत्री करता आणि निष्ठावंतांना डावलता. दिल्लीत यादी गेली त्यावेळी माझे नाव यादीत होते, मग मध्येच ते गायब कसे काय झाले असे म्हणत त्यांनी फडणवीस आणि बावनकुळे यांच्याकडे बोट दाखवले. मी आता मंत्रिपदाच्या ओझ्यातून बाहेर आलो आहे असे म्हणत त्यांनी आज गडकरी यांचीही भेट घेऊन आपली खतखत त्यांच्याजवळ व्यक्त केली. शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांनी तर आपल्याला मंत्रिमंडळातून डावलले आहे हे समजताच थेट हॉटेल गाठले, बॅग भरली आणि ते पुण्याकडे रवाना झाले. पुण्यात गेल्यानंतरही त्यांनी आपल्याला कोणीही संपर्क करू नये असा संदेश दिला आहे. शिवसेना फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ देणाऱ्यांपैकी सावंत एक आहेत. त्यांचाच पत्ता कट झाल्याने ते अस्वस्थ असून ते आता काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. अपक्ष आमदार रवी राणाही आपल्याला मंत्रिपद मिळणार या अपेक्षेने पत्नी नवनीत राणा यांच्यासोबत नागपुरात आले होते, पण भाजपच्या या सहयोगी आमदारालाही मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे भ्रमनिरास झालेल्या राणा दाम्पत्याने नागपूर तात्काळ सोडले आणि अमरावतीकडे रवाना झाले. शिंदे गटाचे विजय शिवदारे यांनी तर आता 2.5 वर्षांनंतर सुद्धा आपल्याला मंत्रिपद नको असे म्हणत शिंदे यांनी आपला अपमान केल्याचा आरोप केला. एकूणच राजकारणात नेमके चाललंय काय हे सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावरून जात आहे हे मात्र नक्की. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.